हरि जय जय राम राम कृष्ण
Oh
Hare
दया
तयारी दृढ मन कडी साधाया कारण बाण शस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी तयारी दृढ मन कडी साधाया कारण तुका म्हणे सती अग्न न देखे जा भेटी पंढरीनाथा जीवाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गङ्गायै वो Yeah.
विठाई विठाई माझे कृष्णाई काढाई रंगा तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व शत्रुवर्गाच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते. जय किसान ग्रामीण द्विदल शेती सहकारी पतसंस्थेच्या या आरोग्य महोत्सवी वर्षानिमित्त 25 वर्ष पूर्ण झाली आणि आरोग्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त माझ्या परमभक्तीने आपण सगळ्यांचं दर्शन घेण्याचं योग माझ्या वाट्याला आलाय. पंचक्रोशीतले सर्व मान्यवर नागरिक इथे उपस्थित आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रातली महिला वर्ग तसा आज तुलनेने कमी झाला. एरवी आमच्या महिला वर्गाची संख्या जास्त असते, पण आज आपली संख्या थोडी कमी आहे, पण हरकत नाही. सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करते. अतिशय मान्यवर मंडळींचा इथे सहभाग आज उपस्थिती आहे. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ पंचक्रोशीतले सर्व दिग्गज नामांकित टाळकरी वादक, गायक, गायनाचार्य, अतिशय सुंदर अशी चाल महाराजांनी गायली. खूप सुंदर गायनाची साथ आहे, अतिशय सुंदर अशी संवादिनी साथ आहे. मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. उत्तम अशी साऊंड सिस्टम आहे दादा आपली. फक्त एकदा सेट केल्यानंतर परत मग हलवू नका कुणी गायला लागलं तरी. आणि आपण सर्व मंडळी अतिशय सद्भावनेने कीर्तनाच्या श्रवणासाठी इथे उपस्थित आहात. श्रवणाचे विसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुख नांदे. कारण कीर्तन भक्ती हा नवविधा भक्तीतला सर्वश्रेष्ठ असलेला प्रकार भक्तीचा, आणि या माध्यमातून आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं हे यच्चयावत जीवाच्या लक्षात यावं याकरता संतांनी भगवंताला जवळ करण्याचा सुंदर मार्ग आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून दिला. की देवाच्या जवळ जायचंय. कीर्तनासारखं कलियुगामध्ये साधन नाही. कलवतात हरी कीर्तनात. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. भगवत प्राप्ती नव्हे साक्षात भगवंत होता येत असा भाव या एका भक्तीच्या माध्यमातून आमच्या हृदयामध्ये दृढ होऊ शकतो. ही संतांची धारणा आहे. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तने महादोष जाती कीर्तने होय भगवत प्राप्ती कीर्तने होय उत्तम गती यदर्थी संदेह नाही. त्यामुळे इतके प्रचंड लाभ कीर्तन भक्तीतून आहे. त्यामुळे लोकांना कीर्तन ठेवायला आता निमित्त लागत नाही. मग तो पतसंस्थेचा आरोग्य महोत्सव असला तरी सुद्धा कीर्तनच. विठ्ठल अतिशय सुंदर असं आयोजन. आणि हे एका दिवसाचं आयोजन नाही, अनेक दिवसांपासून असलेलं नियोजन आयोजन. त्यासाठी प्रत्येक वेळी अपडेट्स घेत राहणं. आणि या संस्थेचे चेअरमन सन्माननीय किशोरजी साहेब डोके आणि मला वाटतं व्हाईस चेअरमन आहेत हरिभक्त माननीय सन्माननीय बाळासाहेब भागवत या आणि त्यांचे सर्व सहकारी संचालक असतील, कार्यकारी असतील, सर्व महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने या कामामध्ये आहेत. मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला मी नमस्कार करणारे. धन्यवाद द्यावेत तितके थोडे, कारण त्यांची तळमळ. आणि या 25व्या वर्षामध्ये आज आरोग्य महोत्सव साजरा करत असताना कीर्तनाच्या माध्यमातून हा सोहळा साजरा करावा ही मनामध्ये धारणा निर्माण होणं आणि त्यानुसार कृतिशीलतेने पावलं टाकणं हे खूप मोठं कौतुकाचं आणि अभिनंदनाचं लक्षण आहे. याकरता त्यांच्या संयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण माझं कीर्तन ठेवलं म्हणून मला असं म्हणायचं नाहीये. खरं सांगू का, निमित्त कुठलंही असो, संतांनी आम्हाला उत्सव याकरताच दिलेत
निमित्त कुठलंही असो, पण भगवंताच्या जवळ जाणारं निमित्त असावं, जेणेकरून जीवनाचं सर्वांगीण कल्याण होईल. आणि मग कुठल्या का निमित्तानं होईना भगवंताचं नाम तुमच्या माझ्यामध्ये आलं पाहिजे. हा कीर्तनाचा गाभा आहे. भक्ती हे कीर्तनाचं बेसमेंट आहे. त्यामुळे आज या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित झालेल्या या सोहळ्यामध्ये आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या मध्ये पंचक्रोशीतले सर्व मान्यवर आहे. मी सगळ्यांच्या नावाचा खरं तर उल्लेख करू शकत नाही, पण आमचे राहणे काका आवर्जून इथे उपस्थित झाले चंदनापुरीवरून, की या भागातला पहिला कार्यक्रम खरं तर काकांच्या इथे झाला होता चंदनापुरीला साईबाबांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने. त्यामुळे ते स्वतः इथे उपस्थित आहेत. आपण सर्व मान्यवर नागरिक कीर्तनामध्ये सर्वांगाचे कान करून आपण कीर्तन श्रवण करूया. पारायणातलं कीर्तन वेगळं असतं. पारायणामध्ये चपला लांब राहतात. आता असं झालंय की कार्यालयामध्ये चपला घेऊन कीर्तनाला बसले लोक. आता काय करायचं बोला. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्या कुठेही जाणार नाहीत याची खात्री बाळगा. थोडस तिकडे लक्ष कमी ठेवून पूर्ण वेळ आपण कीर्तनामध्ये राहूया. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुत जनांच्या परिचयाचा पाठांतराचा असा अभंग निरूपणाकरता घेतलाय. साहून या टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे, तयारीने दृढ मन करी साधाया कारण. एखाद्या साधकाला, एखाद्या भक्ताला आपली ध्येय प्राप्ती गाठण्याकरता, ते ध्येय साध्य करण्याकरता कुठल्या कुठल्या साधनांचा वापर करावा लागेल, किंबहुना कशा पद्धतीने स्वतःला ताऊन सुलाखून तयार करावं लागेल आणि आपल्या सिद्धीपर्यंत, आपल्या साध्यापर्यंत पोहोचता येईल याचा गोषवारा तुकोबारा या अभंगात करतात. देहू निवासी असलेले तुकोबाराय वैराग्य राग रसिक आणि भागवत धर्माच्या कलश स्थानावर विराजमान असलेले तुकोबाराय. अणुरणीया ठोकळा तुका आकाशा एवढा अशी व्याप्ती महाराजांची, की रामचंद्राच्या डोंगरावर जावं आणि साधकावस्थेमध्ये स्वतःच्याच मनाचा शोध घ्यावा. आपुलाचे वाद आपणासी तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपल्या मनाशी संवाद करावा, आपल्याच मनाशी आपण वाद घालावा आणि मग आत्मशोध मिळवावा, प्राप्त करावा, ती धडपड करावी. सध्या झालंय आमचं सगळीकडे लक्ष आहे पण स्वतःकडे लक्ष नाहीये. परवा एक वाक्य वाचलं एका बॅनरवर लिहिलेलं, म्हणले सिर्फ स्वयं को ढूंढना काफी है, गूगल पे सब कुछ मिल रहा है. म्हटलं गुगल गुरु लोकांनी मान्य केला ना, गुगलवर सगळं मिळतं. काही शोधा, काही सर्च करा, सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथे आहेत. पण म्हणाले आता सगळं शोधता येतंय पण स्वतःचा शोध माणसाला लागेना. आणि स्वतःचा शोध घेण्याचं एकमेव माध्यम, आत्मभान देणारं एकमेव माध्यम म्हणजे कीर्तन भक्ती आहे. आणि या भक्तीच्या माध्यमातून आपल्या या पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष हे आपण साजरं करता आहात. ही अत्यंत आनंदाची बाब आहे, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. संतांनी कर्तृत्वाला अनन्य साधारण असं महत्व दिलंय. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, किंवा ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अशी ज्यावेळी प्रमाण बाहेर येतात संतांची, त्यावेळी आमची तरुण पिढी असं म्हणते की ताई संतांनी कर्तृत्ववाद नाकारलाय बहुतेक, काहीच करायचं नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त किंवा ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे, काही करायचंच नाही. आहे तसं जीवन जगत राहायचं. पण असं नाहीये, संतांनी कर्तृत्ववाद नाकारलेला अजिबात नाहीये. जे तुकोबाराय मंदिरामध्ये टाळ घेऊन भगवंताची भक्ती करायला शिकवतात, तेच तुकोबाराय मंदिराच्या बाहेर येतात आणि लोकांना कर्तव्य प्रवण सुद्धा करतात. कर्तव्य परांमुख झालेल्या अर्जुनाला भगवान गोपाल कृष्ण कर्तव्याला प्रवृत्त करतात आणि अर्जुनाला सांगतात हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ आणि युद्धाय कृत निश्चय. उठ म्हणाले आणि युद्धाला लाग, असा झोपून राहू नकोस. त्यामुळे कर्तव्य तत्पर कृती प्रवण संतांनी, आमच्या सर्व भगवंतांनी आम्हाला तीच शिक्षा दिली, तीच दीक्षा दिली. त्यामुळे मनुष्य जीवनाला आल्यानंतर, इथे आल्यानंतर करायचं काय? बरं आम्ही बऱ्याचदा असं करतो, पहिला पै गाठी मागून पैसा सगळा सेव्हिंगला जातो. आता पतसंस्थेचा आपल्या 31 कोटी पर्यंतचा रक्कम गेली ना. पण करायचं काय? ही प्रगती अतिशय सुंदर आहे. परमादरणीय डोके साहेब आहेत,
त्यांचे सर्व सहकारी आहेत अत्यंत कष्टातून आणि अत्यंत शून्यातून आपण म्हणतो विश्व निर्माण करावं त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं सुरुवातीचं जे स्थान आपण म्हणतो ना इवलेसे रूपमौली म्हणतात लावी द्वारी तयाचा वेध गेला गगनावरी 25 वर्ष पूर्ण होतात पण त्या 25 वर्षाच्या मागे किती जणांची धडपड असेल किती जणांचे कष्ट असतील की जिथे साध्यातल्या साध्या सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा आपण आर्थिक आधार देऊ शकतो आपण त्याला कुठल्याही स्वरूपाने या स्वरूपाने मदत करू शकतो मग एखाद्याच्या जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये जर आपल्या कृतीने बदल होत असेल किंवा फरक पडत असेल तर मला असं वाटतं हे देवकार्य असेल हे देशकार्य हे समाजकार्य हे राष्ट्रकार्य आहे आणि आपण सगळे मिळून ती मंडळी हे कार्य तडीस नेता आहात म्हणून महाराज म्हणतात की हे सगळं साध्य करायला असाध्य ते साध्य करिता सायास सहज सुखासुखी काही प्राप्त होत नाही ना कारण अभ्यास तुका म्हणे त्यामुळे भक्तीच्या प्रांतामध्ये असू दे व्यवहारामध्ये असू दे प्रपंचामध्ये असू दे प्रयत्न ही उपासनेची पहिली पायरी आहे या मंडळींनी प्रयत्न करावेत आज 25व्या वर्षापर्यंत वाटचाल सुरू व्हावी असं करता करता शतकोत्तर महोत्सव सुद्धा इतक्या याच्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने मोठ्या प्रमाणात सुरू व्हावा किंवा तो साजरा व्हावा या सदिच्छांसह आजच्या कीर्तनाला मी प्रारंभ करणार आहे बरं महाराजांच्या बाबतीतच नाही अनेक संतांनी प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घातली आणि अशी गाडी या रुळावरून चालत गेली प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोन्हीकडे नाथ बाबा प्रचंड श्रीमंती होती बरी का बरं म्हणून धन जमवायचं का तर त्याचं उत्तर आहे हो कारण महाराज म्हणाले जोडून या धन उत्तम व्यवहारे आम्ही एवढंच ऐकतो पण पुढचं लक्षातच घेत नाही उदास विचारे वेच करी काही मंडळींचा असा समज आहे की हे सगळं फक्त जोडायचंय पण नाही हो काहीतरी द्यायचं सुद्धा देणं सुद्धा लागतं ना आम्ही सुखाचा निधी सुख सागर जोडला तेने काळा दाबू लागे पाचारीला माये संतांनी त्या सुखाचा निधी समुद्र तो जोडला आम्हाला सुद्धा प्रपंचामध्ये ऐहिक धन किंवा ऐहिक श्रीमंती प्राप्त करता करता आमची आध्यात्मिक उन्नती साधता येईल याकडे आमचा प्रपंच असावा आणि नराचा नारायण होण्याकडे प्रवास असावा मग कसा होणार नराचा नारायण मनुष्य जन्माच्या साधनांनीच किंवा नरदेह नावाच्या साधनांनीच आम्ही भगवत प्राप्तीचं मोक्ष प्राप्तीचं साधन प्राप्त करू शकतो असं अनेक संतांनी आम्हाला वारंवार सांगितलं सकल देहा माझी पहा हो अति दुर्लभ मनुष्य देहो याची या प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो अति दुर्लभ नाथ भागवतामध्ये नाथांची उभी आहे या नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने विधला अध्यात्म शास्त्रातली सच्चिदानंद अवस्था प्राप्त करणे इतपत या देहाची सार्थकता आहे किंवा हा देह त्या साध्यतेपर्यंत जाऊ शकतो असं जर आहे तर आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो ना मग इथे आल्यानंतर ऐहिकातली सगळी कर्तव्य आम्हाला पार पाडायची आणि मग आमचा प्रवास सुरू झाला पाहिजे देवत्वाच्या दिशेने म्हणून प्रत्येक मनुष्यामध्ये त्या शिवाचा अंश आहे ना तर आम्हाला जायचंय आमच्या मूळ स्वरूपापर्यंत म्हणून कीर्तनाचा काय संतांच्या विचारांचा गाभाच आहे की जीवाचं आणि शिवाचं मिलन व्हावं जीवाची शिवाची गाठ व्हावी परमात्म्याशी या जीवाचं मिलन व्हावं आणि मग खऱ्या अर्थी देवत्वाचा प्रवास व्हावा आमचा देव व्हावा देव पहावयासी गेलो तेथे देवची मोहरी ठेलो हा तुकोबाई अनुभव घेतात की मी त्या परमात्मा तत्वापर्यंत पोहोचलो आणि 4 मुक्तींपैकी सायुज्यता नावाची जी मुक्ती आहे ती मी प्राप्त केली मी साक्षात देव झालो मग मनुष्याच्या देहामध्ये जन्माला येऊन सुद्धा आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो हे जर संत ठासून आम्हाला ठामपणे सांगतात तर मग आम्हाला त्या दृष्टीने आमचा प्रवास सुरू झाला पाहिजे नाहीतर मग आमचं असं होतं आला आला प्राणी जन्मासी आला जन्माला आलो झाला झाला वाढला थोर झाला जन्माला मोठे झालो केला केला व्याप ही सर्व केला सगळा व्याप केला ना देवाचा ना देशाचा ना धर्माचा विचार आणि मग एक दिवस गेला गेला बापुडा व्यर्थ गेला निसर्गाच्या नियमाप्रमाणे जन्माला आलो यद्द्रष्टम तद्नष्टम या न्यायाने जे जन्माला आले जे दिसते ते संपणार आहे या न्यायाने एक दिवस संपलो असं बापुडवानं जीवन नको म्हणून आमचं जगणं इतरांच्या कामी यावं आमचं जगणं इतरांना लाभदायक ठरावं याकरता
प्रत्येकाच्या पातळीवर आपलं चिंतन करावं आणि विचार करावा की मी काय करू शकतो. माझ्या जीवनाची वाटचाल जर अशा पद्धतीने गेली तर माझं देणं समाजाला मी काय देऊ शकतो. तुकोबराय सांगतात, अनंत यातना कष्ट सहन करून संतांनी त्या अंधकारातून आजचा उषःकाल पाहिला. प्रचंड अंधार होता आजूबाजूला. 750 वर्षापूर्वीचा काळ. लोकांनी दिलेल्या जननिंदेचं विष पचवलं आणि तिथे चूळ भरली अमृताची मौलींनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुनाला ही चिकणिका प्रगटली असे. कशा रूपाने भगवंतांनी एक एक अक्षरात बसे माझा रमाकांत या न्यायाने. प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द हा परतत्वाला स्पर्श करणारा होता. वाङ्मय निर्मिती असू दे, लोकांच्या मनाचं शुद्धीकरण असू दे, सकलांच्या पाया माझा दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा. दादागिरी करू नये हो. दंडवत घालून याचना केली की तुम्ही चित्त शुद्धी करा, मनशुद्धी करा आणि आपला प्रवास देवत्वाच्या दिशेने करा. माणूस म्हणून जन्माला आलोय ना, तर मनुष्यत्वाचं सार्थक काय, भगवत प्राप्ती आणि देवत्वाकडचा प्रवास तो सफल करा. आणि तो जर करायचा असेल तर काहीतरी सोसावं लागेल, म्हणाले काहीतरी सहन करावं लागेल. ते काय सहन करायचं, महाराज आपल्याला उदाहरण देतात पहिल्या चरणापासून. छान गायनाची साथ असल्यावर डोकेसर 12 वाजतील. मग आता काही लोकांना फार टेन्शन येतं असं मी बोलले की काळजी करू नका, तुमच्या निर्धारित वेळेमध्ये आपल्या कीर्तनाचा कार्यक्रम संपवूया. पण आपण जागे आहात ना सगळे. कीर्तन ऐकायची सवय ज्यांना असते ती जागी राहतात. कीर्तनाची वेळ त्या वेळेला नाही होत. कीर्तन म्हटलं की ती येते झोप. कीर्तन कुठल्याही वेळेत असू दे, रात्री असू दे, सकाळी असू दे, पहाटे मारुतीचा जन्म असू दे, नाही तर रात्री कृष्णाचा जन्म असू दे, ती वेळ येते कीर्तनात, नाही का. त्यामुळे जागेपणी कीर्तन श्रवण करा. तर ही वेळ अशी आहे की एखादी डुलकी लागणारच, नॅचरल आहे शेवटी, नाही का.
पण सगळे जागेपणी श्रवण करा. अतिशय सुंदर. टाळ्या कमी पडल्या महाराजांच्यासाठी, या सगळ्या मंडळींसाठी. किती कोण भागवत. नादब्रह्माची स्वरब्रह्माची अतिशय सुंदर सेवा त्या ठिकाणी होते. आणि मग मी नेहमी असं म्हणते की शब्दब्रह्म, स्वरब्रह्म आणि नादब्रह्म एकत्र आलं की परब्रह्म साकार होतं कीर्तनामध्ये. त्यामुळे इथं तुकोबराय जशी प्रार्थना करतात ना, कर जोडून पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरी नाथा, रंगी ओढवावी रंग कथा, पुरवी मनोरथा माय बापा. कीर्तनामध्ये मग ते लग्नाच्या मंडपात असू दे किंवा पारायणाच्या मंडपात असू दे, संतांची आणि भगवंतांची कृपा असली की रंग कीर्तनामध्ये रंगदेवता किंवा रंगकथा प्राप्त होते. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे, दयाविती दृढ मन करी साधाया कारण. महाराजांनी अतिशय सुंदर उदाहरण दिले की जे तुमच्या मागे परिचयाचं आहे. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. टाकी शब्द आपल्या सगळ्यांना मराठी आहोत आपण माहितीये. म्हणे आपल्याकडे टाकीचे घाव सुचल्याशिवाय देवपण येत नाही. आयुष्यामध्ये देवपण मोठेपणा प्राप्त करायचा असेल तर प्रचंड यातना, कष्ट, वेदना सहन कराव्या लागतील. तितिक्षा नावाच्या शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केली. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निवद्यते. म्हणाले सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम, सगळ्या प्रकारचे दुःख सहन करणं, चिंता विलाप रहितम, भविष्य काळाची चिंता नाही, भूतकाळाविषयी विलाप नाही, त्रास नाही करून घ्यायचा, आणि वर्तमानामध्ये चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निवद्यते. म्हणून मी मगाशी महाराजांच्या वचनाचा उल्लेख केला, ठेविले अनंते पैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण असं करताना कर्तृत्व मागे नाही ठेवायचं, तर कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, या न्यायाने कर्म करत राहावं. पण ते कर्म कसं असावं? अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषालागी, यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. आचार्य म्हणतात शंकराचार्य की मी जे जे कर्म करेन ना ते देवा तुला अर्पण आहे. ते कर्म या मातीसाठी आहे, या देशासाठी आहे, या धर्मासाठी आहे, या लोकांसाठी आहे. म्हणून प्रचंड यातनातून आपलं जीवन फुलवणारा या देशातला कष्टकरी शेतकरी, ज्यांच्या नावानेच पतसंस्थेचं आज जय किसान म्हणून या नावाचीच पतसंस्था आहे. शेतामध्ये प्रचंड घाम गाळून मोती पिकवणारा या देशातला शेतकरी, उद्योगधंद्यांमुळे देशाची प्रगती झाली असली तरी सुद्धा शेतीमुळे आणि शेतकऱ्यांमुळेच इथली प्रगती जास्त आहे. किंवा भारत देश आपला ओळखला जातो ना शेती प्रधान असलेला. त्यामुळे शेतीचा व्यवसाय धरा, अन्य व्यवसाय धरा, व्यवहार धरा, अध्यात्म धरा, प्रयत्न धरा, परमार्थ धरा, कुठेही असेल माझा हरी तर देईल घातल्यावर ही म्हण चुकीचे. असं आपण म्हणू तर भगवंत म्हणे मी काही एवढा वेळा नाही, तुला थोडेसे कष्ट करावे लागतील. उद्यमं साहसं धैर्यं बुद्धी शक्ती पराक्रमः शरेते यत्र वर्तन्ते तत्र देवो सहाय्यभूतः. देव सहाय्यभूत कधी होतो? म्हणाले 6 गुण ज्याच्याकडे असतात त्याला देव सहाय्य होतो. उद्यमं साहसं धैर्यं बुद्धी शक्ती पराक्रमः, हे 6 गुण आहेत. म्हणून गणपती बाप्पांचा मूषक वाहन आहे. ते उद्योगाचं प्रतीक आहे. म्हणाले बाप्पा उद्योगावर आरूढ आहे. त्यांना शांत बसलेले कधी पाहते, चंचलता हा त्यांचा गुण आहे. त्यामुळे जो उद्योगावर आरूढ आहे त्याला भगवंत सहाय्यभूत होतो. आणि मग असा सगळा कष्टाचा प्रवास करत असताना परिणाम काय होणार आहे? यश मिळणार आहे. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. महाराज उदाहरण देतात, दगडातून मूर्ती घडवली जाते ना, ती मूर्ती देवत्वाला पोहोचेपर्यंत काय काय सहन करते, किती यातना सहन करते. रस्त्याने निघाले होते आणि एक मूर्तिकार मूर्ती घडवायचं काम चालू होतं. अनेक प्रकारचे ओबड-धोबड टोकेरी दगड असे शेजारी पडले होते. मी त्या मूर्तिकाराजवळ गेले. अतिशय सुंदर कलाकुसर होती, त्याची सुबत्ता होती, छान सुंदर कला होती. आणि एक ओबड-धोबड टोकेरी असा दगड त्यांनी घेतला होता आणि त्याला छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने तो ठोकत होता, घासत होता, तासत होता, कोरत होता. मी आपला वेड्यासारखा त्याला प्रश्न विचारला. म्हटलं बाबा एवढ्या ओबड-धोबड त्या दगडातनं तुम्ही इतकी सुंदर माझ्या पांडुरंगाची, गणपतीची, कृष्णाची, रामाची मूर्ती घडवताच कशी, करताच कशी? माझा आपला वेड्यासारखा प्रश्न होता. ते म्हणले ताई तुझ्या शब्दात सांगू का? म्हटलं हो. म्हणाले या मूर्तीमध्ये आधीच देव आहे. या दगडात, हा जो दगड तुला दिसतोय ना, या दगडात देव आधीच आहे. म्हणाले ती मूर्ती आधीच आहे. फक्त मी काय करतो, त्या मूर्तीला नको असलेला भाग
मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला की आतमध्ये देवत्व आहेच. मग डोक्यात प्रकाश पडला, अरे खरंय की आमचं तरी वेगळं काय आहे. छिन्नी हातोड्याचा घाव तरी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. त्यामुळे दैवाचे तडाखे सहन करावे लागतील, प्रचंड यातना सहन कराव्या लागतील, तेव्हा मी माणूस पण स्वतःच सिद्ध करू आणि देवत्व सिद्ध करू. जीवनातला जसं त्या दगडातला अनावश्यक भाग काढला की आतमध्ये देवत्व आहे ना, तसं आमच्या जीवनातला अनावश्यक भाग काढून टाकला की आतमध्ये देवत्व आहे. विठ्ठल मग अशा देवत्वाला प्राप्त होण्याकरता संतांनी काय केलं ते आयुष्यामध्ये, मग ज्ञानोबांचं चरित्र बघा, तुकोबांचं बघा, अन्य संतांचं बघा, काय होतं जीवनामध्ये. प्रचंड यातना, प्रचंड छळ लोकांनी करावा. पण महाराज म्हणाले, कोणी निंदा कोणी वंदना, आम्हा स्वहिताचा मुद्दा. स्वतःचं हित कशामध्ये हे कळालं. त्यामुळे जगाने निंदा केली काय आणि स्तुती केली काय, काही परवा नाही म्हणाले आम्हाला त्याची. ज्ञानोबांच्या काळामध्ये लोकांनी किती छळावं, इतकं छळलं. संन्यासाची पोरं म्हणून विटंबना तर केलीच. अरे संन्यासाच्या पोरानं तुम्ही जगता तरी कशाला, या शब्दामध्ये अवहेलना करावी. आई वडिलांनी मुलांना सुखाने जगता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त सुद्धा घेतलं, पण तरी सुद्धा वाट्याचा आलेला वनवास नाही संपला माऊलींचा. प्रचंड यातना सहन केल्या, पण जगासाठी मात्र विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. किंवा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अशी विश्वबंधुत्वाची संकल्पना माऊली मांडतात आपल्या पसायदानातून. मैत्रत्वाची संकल्पना मांडतात. दुष्टांचा सुद्धा दुष्टपणा संपूर्ण म्हणाले, दुष्ट नष्ट नको व्हायला. इतकी सुंदर जीवनाची आणि इतकं मृदू अंतःकरण माऊलींचं की जगाने दिलेला सगळा त्रास असं तसंच सहन केला. पण मग मात्र समाजाला फक्त अमृताची संजीवनी दिली भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून. भाव ओळखला माऊलीने आणि ज्ञानोबांनी 9000 ओव्यांची जी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आम्हाला दिली, ती लोकांनी अशा डोक्यावर घेतली. महाराष्ट्र संस्कृतीच्या देव्हाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरीला आम्ही बसवलं. बरोबर आहे ना. म्हणून प्रत्येकाच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ असावा. आमचा माथा सुधारणारी तुकोबांची गाथा असली पाहिजे, समर्थांचा दासबोध असला पाहिजे. पण बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला ठेवतो नाही का. या सगळ्याचं व्यासंग जीवनामध्ये असतो की नसतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे बरं का. संतांनी अनेक यातना सहन करून तुम्हाला मला हा ब्रह्मरसाचा काढा दिलाय, औषध दिलंय. कसं औषध आहे हे? आम्ही डॉक्टरच्या औषधावर विश्वास ठेवतो ना. मी बऱ्याचदा उदाहरण सांगते, ठेवतो ना. काही तब्येतीत बिघाड झाला, आपण जागे आहेत का महिला बघ, तब्येतीत बिघाड झाल्यानंतर डॉक्टर आम्हाला कधी न आठवणारा देव त्या दिवशी डॉक्टर नावाचा तो आठवतो आणि डॉक्टरकडे जातो. प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, काही अक्षर आपल्याला कळत नाही, पण विश्वासाने आपण मेडिकलमध्ये जातो. त्या गोळ्या ज्या काही असतील, औषधं 4-5 दिवसाचा कोर्स असेल तो घेऊन येतो आणि आल्यानंतर देवासमोर ठेवून आपला हळदी कुंकू वागतो. बरोबर ना. असं नाही करत आपण. विश्वासाने ते औषध आपण ग्रहण करतो, सेवन करतो. का हो? कारण आमचा विश्वास आहे डॉक्टरांच्यावर. मग एखाद्या डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या शास्त्रज्ञावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या अंतराळवीरावर आम्ही विश्वास ठेवतो. तो सांगतो की चंद्रावर असाय, मंगळावर असाय, तसं आम्ही कुठे बघितलेलं असतं, आम्ही विश्वास ठेवतो. काही सॅटेलाइटची चित्र आम्ही पाहतो, आम्हाला वाटतं अरे आहे बरं का, हे खरं आहे. मग आम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवतो, पण संतांवरच विश्वास ठेवत नाही. किती दुर्दैव आहे आमचं. आमच्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं असं ज्यांना वाटतं त्या संतांवर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही. संत आम्हाला उत्तम कृतार्थतेने जीवनाचा प्रवास कसा करायचा, त्या प्रवासाची दिशा शिकवतात. मार्ग दावून गेले आधी, ज्या मार्गाने आम्ही वाटचाल केली ना त्या मार्गाने तुम्ही वाटचाल करा, डोळे झाकून करा, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार. असा धर्माचा मार्ग, कर्तव्याचा मार्ग आणि सुंदर आचरणाचा मार्ग संतांनी आम्हाला दिलाय की जो आम्हाला देवत्वापर्यंत पोहोचवेल. ज्ञानोबांनी सगळ्या जगाचं दुःख हृदयामध्ये साठवलं, पण काय केलं हो? भगवंताला जाताना एक वाउचर दिलं. माऊली म्हणतात तुम्हाला मला सुद्धा असं वाउचर द्यावं लागेल. भगवंताला एक पावती द्यायला लागेल. अर्जुनाने दिली होती जाताना. काय दिलं? ज्यावेळी विश्वरूप दर्शन मिळालं भगवंतांचं, दिव्यं ददामि चक्षु असं म्हणून भगवंतांनी विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिलं. आणि 18 अध्यायी गीता अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्यांना सांगितली. आणि मग शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची अवस्था काय, त्यांनी वाउचर दिलं देवाला. भगवंतांना म्हणाले, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा
त्वत्प्रसादान्वयाच्युतः स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. सगळा संदेह संपला देवा, तुटल्या संदेहाच्या गाठी. आता तू म्हणशील तसं करिष्ये वचनं तव. नष्टो मोह, मोह संपला माझा, तृष्णा संपली, वकवक संपली जीवनाची. आणि आता मला काय करायचं नेमकं हे मला कळलं. त्यामुळे जाताना अशी पावती देऊन सुखा समाधानाने माणसाला जाता आलं पाहिजे. तसं जीवन उत्तम उन्नत अवस्थेपर्यंत जगता आलं पाहिजे. सावरकर म्हणायचे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जे उदात्त आहे ना त्याची कास धरायची, जे चांगलं आहे ना त्याचाच विचार करायचा आणि चांगल्याचीच कास धरायची. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक कृतीमध्ये आमच्या देव आला पाहिजे, प्रत्येक कृतीमध्ये आमच्या देश आला पाहिजे, राष्ट्राचा विचार आला पाहिजे, धर्माचा विचार आला पाहिजे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, समर्थ म्हणतात, सदा राम नामी पदे नित्य वाचा, स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य को दास सर्वोत्तमाचा. झिजणं फार महत्वाचं आहे ना. झिजणं, तो दगड झिजतोय, स्वतःवरती आघात घेतोय चिन्नी हातोड्याचे, आणि तेव्हा मग मूर्ती बनते. आणि तो मूर्तिकार मोठमोठ्या मूर्ती घडवताना त्या मूर्तीच्या अंगावर चढून डोळ्याचं बारीक काम करावं लागतं, बरोबर ना. त्या मूर्तीच्या हातापायावर अंगावर पाय देऊन मूर्ती घडवली जाते. पण नंतर ती मूर्ती ज्यावेळी भगवंतांच्या गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठित होते तेव्हा त्याच मूर्ती समोर तीच हत्यारं ठेवून तोच मूर्तिकार म्हणतो, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं. हे परमेश्वरा, तू कोण आहेस? निर्गुण निराकार असलेला परमात्मा, तू आमच्यासाठी साकार झालास, आमच्यासाठी पुन्हा पुन्हा इथे साकार होतोस, लीला करतोस. मग आम्हाला सुद्धा आता तुझ्या गुणांचा ध्यास घेतला पाहिजे, तुझं नाम घेतलं पाहिजे, तुझं चिंतन केलं पाहिजे. आमची प्रत्येक कृती तुझ्यापर्यंत येऊन पोहोचली पाहिजे. भगवद्गीतेत गोपाल कृष्ण सांगतात, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. तू जे जे कर्म करशील ना ते सगळं मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. आता असं म्हटलं की काही मंडळी फार त्यांच्या सोयीचा अर्थ घेतात, म्हणतात, अरे वा, देव म्हणाले जे जे कर्म करशील ते मला अर्पण कर. म्हणले मग काही मंडळी रोज सरकार मान्य होतात, मग असं कर्म देवाला अर्पण करायचं. मी याच्यापेक्षा फार खाली बोलत नाही, बरं समजून घ्या, जागेपणी तिथं नाही का. मग असं कर्म देवाला अर्पण करायचं का? नाही ना, नाही. चोरी करणारा चोर सुद्धा म्हणतो, स्वामी म्हणाले भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग त्याची चोरी मान्य ग्राह्य धरायची का? त्याचा गुन्हा मान्य करायचा का? नाही ना. त्यामुळे जे जे उत्तम कर्म आम्ही करू, जे जे सत्कर्म आम्ही करू ते भगवंताच्या चरणावर समर्पित करायचे, तर आम्ही देवत्वाच्या दिशेने वाटचाल करू. साहोनिया टाकी घाई पाषाण देवची झाला पार. मंदिरामध्ये भगवंतांच्या गळ्यामध्ये घालायला हार जातात, फुलं जातात, सजावट होते फुलांची, रांगोळ्या घातल्या जातात फुलांच्या. ती फुलं एकाच मळ्यातली असतात, एकाच मालकाची असतात, झेंडूची झाडाला लागलेली. सगळी फुलं एका टोपलीतनं पोत्यातनं भरून देवाच्या इथे येतात. पण काही फुलांच्या नशिबामध्ये देवाच्या गळ्यात जायचं भाग्य मिळतं, काही फुलाच्या नशिबामध्ये तिथंच पायरीवर लोकांच्या पायदळी तुडवण्याचं भाग्य मिळतं. मग पायरीवरच्या फुलांनी देवाच्या गळ्यातल्या हारातल्या फुलाला प्रश्न विचारला होता की बाबा रे, आपण एकाच झाडाचे दोघं, आपण एकाच मालकाच्या मळ्यातले, आपण एकत्र एकाच टोपली तिथं आलो, पण तू मात्र देवाच्या गळ्यात गेलास आणि मी मात्र देवाच्या पायरीवर पडून राहिलो. लोक मला तुडवून तुझ्याकडे जातात, देवाकडे जातात, असं कसं काय रे? त्या देवाच्या गळ्यातल्या हारातल्या त्या फुलाने उत्तर दिलं. ते फुल त्या पायरीवरच्या फुलाला म्हणालं की बाबा रे, मी देवाच्या गळ्यात आलोय आणि तू पायरीवर पडलायस. फरक एवढाच आहे, देवाच्या गळ्यात येण्याकरता किंवा देवानी मला डोक्यावर घ्यावं याकरता माझ्या काळजातनं सुई आरपार गेली रे बाबा. मी सोसलं, मी सहन केलं आणि तेव्हा मोठेपणा प्राप्त झाला. असं ते फुल त्या फुलाला सांगते. बऱ्याच फुल लोकांना ते कळत नाही. विठ्ठल त्यामुळे उत्तम कर्म आमचं भगवंताच्या प्रती पोहोचलं पाहिजे. रायगडाचं बांधकाम करणारे हिरोजी इंदलकर स्वराज्याचा सेनापती, स्वराज्याचे मावळे होते, खंदे कार्यकर्ते होते. पण एवढं सगळं करून असं सुंदर बांधकाम केलं. आता भल्या मोठ्या पावसामध्ये आता बांधलेल्या काही गोष्टी पडल्या, आपण पाहिलं, आपण वर्तमानपत्र वाचता, सोशल मीडिया हाताळता, सगळं आपल्याला माहिती. काही दिवसांपूर्वी बांधलेले रस्ते असतात, काही दिवसांपूर्वी बांधलेले पूल असतात, सगळं कोसळतं. पण छत्रपतींनी 450 वर्षापूर्वीच केलेलं गडकोटांचं, किल्ल्यांचं बांधकाम आपण आज पाहतोय की
त्या किल्ल्यांनी तोफेचे गोळे अंगावर झेललेत. तिथं मद्याचे नाही रक्ताचे पाठ वागलेत आमच्या मावळ्यांच्या. तिथं पैंजणांचा नुपूर नाही घुमला, तिथं बंदुकांचे आणि तलवारींचे आघात लोकांनी ऐकलेत कानावरती. बॉम्ब तोफेचे गोळे झेललेत त्या तटांनी, त्या बुरुजांनी. पण तरी सुद्धा एवढ्या वर्षांनी ते असे पाय रोवून उभे आहेत महाराष्ट्रात मध्ये आणि आमचं वैभव वाढवत आहेत. रायगडाचं बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदलकरांना ज्यावेळी छत्रपती सत्कारासाठी बोलावतात ना, त्यावेळी शेवटचा चिरा म्हणजे त्या पायरीच्या चिऱ्यावर स्वतःच लोक आज या गोष्टीसाठी किती महत्व देतात बघा बरं. थोडस करतील पण आमचा चिरा लागला पाहिजे, आमच्या नावाचं, आमचं नावासाठी सगळं सत्य सुरू आहे ना. पण हिरोजी इंदलकर रायगडाच्या पायरीला आपल्या नावाचा चिरा लावतात आणि म्हणतात सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. विठ्ठल राजा मला दुसरं काहीच नको म्हणाले. हजारो शिवभक्त पुढच्या काळामध्ये तुझ्या सिंहासनाचं दर्शन घ्यायला येतील ना, तेव्हा माझ्या पायरीवर त्यांची पायधूळ झडेल. बस म्हणाले, जीवनाचं सार्थक झालं. सावनिया टाकी घाई पाषाण देवची झाला पाहे. मग म्हणाले, या भक्तीच्या प्रांतामध्ये किंवा व्यवहाराच्या प्रांतामध्ये उदात्त उच्च प्राप्तीपर्यंत जर पोहोचायचं असेल, उच्च स्थानावर जाऊन पोहोचायचं असेल तर सहन करणं आलं. सहन कुठपर्यंत करायचं? नको तिथे सहन नाही करायचं, नको तिथे सहन नाही करायचं. तुकोबराय आम्हाला ही दीक्षा देतात. विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडी त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात. आज समाजामध्ये दुष्प्रवृत्ती वाढतीये हे मी आपल्याला नव्याने सांगायला नको. आजूबाजूचं वातावरण आपण पाहतोय. धर्मभावना लोकांची इतकी धर्मनिष्ठा गुळगुळीत होऊन बसली की आम्हाला कशाचंच काही वाटेल असं झालं. काहीच नाही वाटत. तिकडं समाजाचं वाटोळं का होईना, बांगलादेशला तिकडे आग लागली लागे ना का हिंदू समाजाचं वाटोळं का होईना, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं घर, आमची मुलं बाळ, आमची शेती, आमचा बंगला, आम्ही आमचं 2 टाइम छान व्यवस्थित आम्हाला मिळालं बस. अजिबात जगाशी घेणं देणं नाही. पण माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, सगळ्या जगाला घर मानणारा आमची संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम ही आमची संस्कृती आहे. म्हणून ज्ञानोबांनी संसार केला तो हा जो अवघाची संसार. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि मग तिकडे जाईन क्षेम द्यायला जाईन हे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया. मग मी इथे येऊन मी केलं काय याचा हिशोब माझ्या आईला देईन, माझ्या पांडुरंग परमात्म्याला देईन की मी इथे आलो माणूस म्हणून जगलो. आता मी जाताना काय काय केलं? अवघा संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. इतकी दिव्य प्रतिज्ञा या जगाच्या पाठीवर कुणी नाही केली माऊलींच्या शिवाय. इतकी उदात्त प्रतिज्ञा कुणी नाही केली. सगळं जग विष्णुमय समजले, आपलं समजलं. आणि मुळात दुर्दैवाने आता समाजामध्ये आपलेपणाचा स्वभाव आहे. हो, आपलं म्हणायला तयार नाही. हिंदू माणूस हिंदूला आपलं म्हणायला तयार नाही. सावरकरांचं वाक्य आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणायचे, लक्ष देऊ नाही का, मला मुसलमानांची भीती नाही म्हणायचे, मला मुस्लिमांची भीती अजिबात नाही, मला ख्रिश्चनांची भीती अजिबात नाही, मला इंग्रजांची तर अजिबात भीती नाही. ते आज नाही उद्या जाणारच खात्री होती. मला मुस्लिमांची भीती नाही, मला ख्रिश्चनांची भीती नाही, मला इंग्रजांची भीती नाही. मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट हिंदूंचीच. आमचेच घर वेगळे भरपूर आहेत, आमचीच माणसं आम्हालाच त्रास देणारी भरपूर आहेत. म्हणून ती जुन्या काळी सिरियल लागायची ना दूरदर्शनवर, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर, आपण मंडळी बघायचा, आमची माती. बरोबर आहे की नाही? हे वाक्य किती खरं आहे. आमची माती आमचीच माणसं करतात म्हणाले.
त्यामुळेच हा आता कळलं विठ्ठल एकदम अलर्ट राहायला लागतं ना, श्रोत्यांनी फार अलर्ट राहिलं पाहिजे नाही का, सावधपणे आपण श्रवण केलं पाहिजे. माऊली म्हणतात तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि आम्ही काही वेगळं सांगत नाही. मी नेहमी म्हणते आम्ही पोस्टमन आहे, आम्ही कीर्तनकार नाही. ज्ञानोबांचे तुकोबांचं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही येतो. माऊली सांगतात ना तरी अवधान एकले दीजे, श्रवण भक्ती कशी करावी पहिलीच ओवी माऊली सांगतात, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. लोकांना असं वाटतं कीर्तनामध्ये तत्वज्ञान प्रवचन काही वेगळं सिद्धांत आला विनोदाशिवाय की याच्याशी आपलं काही घेणं देणंच नाही, असा अनेक लोकांचा समज असतो. कीर्तनामध्ये भरपूर हसायला मिळालं पाहिजे नाही का, तर असं नाहीये. मनोभंजन झालंच तर आत्मभंजन आत्मरंजन झालं पाहिजे, मनोरंजन नाही. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहूची नाहीये. हा कीर्तन भक्तीचा महिमा आहे. आणि म्हणून मी मुद्दाम पुन्हा पुन्हा आपल्या चेअरमन साहेबांना किंवा या पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मुद्दाम धन्यवाद देते. माझं कीर्तन आहे म्हणून नाही, मी पुन्हा सांगते कीर्तन कुणाचं का असे नाही. महाराष्ट्रामध्ये लाखो कीर्तनकार आहेत, लाखो कीर्तनकार आहेत. कीर्तनकार येतील जातील, हजारो वर्षांची आमची परंपरा आहे. ही गादी अशी आहे, नेहमी सांगते अन्य कुठल्याही गादीला आपण पाय नाही लावू शकत. लावतो का? कुठल्याही गादीला आपण पाय नाही लावू शकत. पण ही नारदांची गादी अशी एकमेव आहे की जिथे कीर्तनकार 2 तास ठामपणे पाय रोवून उभं राहतो. अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणून आपण कीर्तनकारावर नका प्रेम करू, आपण कीर्तनावर प्रेम करा. विठ्ठल मी सांगत होते की या सगळ्या प्रवासामध्ये समाजातला स्नेह संपलाय. आपण समाजाला नंतर देऊ, देवाला नंतर देऊ, आपल्यामध्ये नात्यांमध्ये स्नेह राहिला नाहीये, प्रेम राहिलं नाही. आईला आई म्हणणार बाळ घरामध्ये नाही आता. मुळात घरातली आईच हरवलीये अशी परिस्थिती आहे. आणि हे प्रत्येकाला माहिती आहे आजूबाजूला काय सुरू आहे. मी नव्याने सांगते असं नाही. सोशल मीडिया असेल, मोबाईल नावाचं माध्यम असेल, वेळ लागलं आबाल वृद्धांना सगळ्यांनाच, लहान मुलांनाच आहे असं नाही. मी धाडसाने विधान करते, मोठी माणसं सुद्धा ऍडिक्ट झाली. कारण ते प्रकारच असा आहे की तो स्क्रोल करत गेलो की आमचा किती वेळ त्याच्यामध्ये जातो हे कुणालाच कळत नाही. आमच्या तरुणांचा तर सकाळी मोबाईल चार्जिंगला लागतो. विठ्ठल जिज्ञास अधिक सांगणे न लगे, फार स्पष्ट नाही बोलावं लागत. म्हटलं तरी सकाळी मोबाईल चार्जिंगला लागतो याचा अर्थ आमचं सगळं तिकडेच आहे, तिकडेच लक्ष आहे. मग हे सगळं करत असताना मी काहीतरी देणं लागतो ना, समाजाचं लागतो, राष्ट्राचं लागतो, देशाचं लागतो. काय आयुष्य होती भगतसिंगांचं आयुष्य काय होतं. 23व्या वर्षी फाशी स्वीकारली, राष्ट्रासाठी बलिदान स्वीकारलं. आणि 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वामी विवेकानंदांना एवढंच आयुष्य लागलं होतं 39. पण पुढच्या 3,500 ते 4,000 वर्ष पुरेल एवढी वर्ष एवढे आध्यात्मिक ज्ञानाची श्रीमंती स्वामीजी आम्हाला देऊन गेले. माऊलींचं वय आपण जाणता. खूप कमी वयामध्ये ही मंडळी खूप काही मोठं काम करून गेली. आणि आज शेकडो वर्षानंतर आम्ही त्यांना आठवतो. ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की आमचं मूल अंतःकरणाने भरून येतो. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी म्हटलं की अंग असं सळसळतं रक्त आमचं नाही का. मग या समाजामध्ये आता या महापुरुषांचे जर आपण वारसदार आहोत तर आमचा प्रवास देवत्वाच्या दिशेने झाला पाहिजे की नाही. आम्ही काहीतरी देणं लागतो. जगाचा तो भार आपण शिरावर आईसे थोडे तर वाटू द्या हो, काहीतरी तर करूया, काहीतरी तर समाजाचा विचार केला पाहिजे. मग तो करत असताना अध्यात्माच्या आणि व्यवहाराच्या प्रांतामध्ये काहीतरी दृढता असावी लागते मनाची. तुकोबराय सांगतात दुसऱ्या चरणामध्ये
अध्यात्माच्या प्रांतात बोलायचं झालं तर मोक्ष प्राप्तीचं साधन साध्य करण्याकरता मनाची दृढता फार गरजेची आहे, तुकोबराय सांगतात. व्यवहाराच्या पातळीत बोलायचं झालं तर या देवाची, देशाची, राष्ट्राची, धर्माची सेवा करताना सुद्धा तिथेही मनाची दृढता फार गरजेची आहे. तयारी ते दृढ मन करी साधा या कारण ध्येय साध्य करण्याकरता दृढता पाहिजे. अविचल अशी श्रद्धा पाहिजे आपल्या घेतलेल्या कामावरती, कार्यावरती. म्हणून तर भगवद्गीता हातात होती भगतसिंगांच्या हासावर जाताना. स्वातंत्र्यवीर सावरकर लंडन मध्ये पकडलं त्यांना, शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग केला म्हणून भारतामध्ये जहाजात घालून आणलं आणि आपल्या सगळ्यांना चरित्र माहितीये की जहाजातनं उडी टाकली समुद्रामध्ये, मध्य समुद्रात. चेष्टा होती का हो? मध्य समुद्र. आणि ही उडी जगात प्रसिद्ध आहे. जगात 2 उड्या प्रसिद्ध आहेत. एक मारुतीरायांची उडी उड्डाण समुद्रावरनं लंकेच्या दिशेने घेतलेला, आणि एक सावरकरांची उडी जी जहाजातून समुद्रात घेतलेली. 2 उड्या जगात. तशा बाकी उड्या बऱ्याच आहेत, लांब उड्या, उंच उड्या, दोरीच्या उड्या. मराठी भाषा आपली कशी आहे? एक मुलगी गेली दुकानात आणि ती म्हणली, काका दोरीच्या उड्या देता का? ते म्हणे, दोरीच्या उड्या नाहीत, उड्या मारण्याची दोरी आहे माझ्याकडे, ती तू घे आणि उड्या तू मार म्हणाले. मराठी भाषा आपल्याला पाहिजे तसं बोलत राहतो. आपण बारकाईने विचार केला पाहिजे की आपण नेमकं काय बोलतो. जगामध्ये उड्या बऱ्याच असल्या तरी या 2 उड्या प्रसिद्ध ठरल्या की जी या भारतभूच्या एका सुपुत्रांनी, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भगूर नावाचं गाव आणि त्या गावचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पण पकडलं इंग्रजांनी आणि खटला चालवला भारतामध्ये. त्या खटल्यामध्ये कोर्टामध्ये जजनी विचारावं, लोकांनी विचारावं, तुम्हाला भीती नाही वाटली समुद्रात उडी घेताना? सावरकर उत्तर देतात, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. माझा आत्मा अमर आहे, संपणार आहे तो माझा देह संपणार आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे गीतेचं तत्वज्ञान, माऊलींचं तत्वज्ञान मी जाणतो म्हणाले. त्यामुळे नाश होणार आहे तो माझ्या देहाचा, माझं कर्म जिवंत राहणार आहे, माझा आत्मा अमर राहणार आहे. त्यामुळे मला भीती नाही वाटली. शिक्षा सुनावली गेली 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची, अंदमानची काळ कोठडी. ज्यावेळी सावरकरांना म्हणतात कोर्टामध्ये की तुम्हाला 50 वर्षांनंतर सोडू, त्यावेळी सावरकरांचं वय होतं 25 वर्ष. 25व्या वर्षी शिक्षा सुनावली गेली, अजून 50 वर्षांनी मग सोडू. सावरकर सगळ्यांसमोर प्रश्न विचारतात त्या ब्रिटिश जजला. ते म्हणतात, आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960, म्हणजे 1960 साली तुम्हाला सोडू, असं ज्यावेळी इंग्रज सांगतात. त्यावेळी सावरकर म्हणतात, तुम्हाला खात्री आहे का की तुम्ही 1960 पर्यंत आमच्या भारतात राहाल? याला म्हणायचं विश्वास, याला म्हणायचं ध्येय, निष्ठा. तयारी ती दृढ मन. काय दृढता होती? माहिती होतं हे टिकणार नाही तिथे, कारण असा प्रयत्न सुरू होता सगळ्या बाजूंनी स्वातंत्र्य प्राप्तीचा. तुम्हाला ठाऊक आहे का तुम्ही इथे राहा? तुम्हाला याची खात्री आहे का? आणि झालं ना, शेवटी जावं लागलं इंग्रजांना हा देश सोडून. अनेकांनी इथं बलिदान दिलंय, रक्त सांडलंय. देवी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल हे विसरून जायचं, असं काही नाही झालं. असं काहीही झालेलं नाहीये. प्रचंड रक्त सांडलं. या स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीमध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि तेव्हा मग स्वातंत्र्य मिळालं. का हो? मनाची दृढता होती. देशभक्तीच्या प्रांतामध्ये आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा अनेक क्रांतिकारकांनी नाही पर्वा केली आपल्या प्राणांची. अध्यात्माच्या प्रांतात नामदेव महाराज म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. वाटेल ते झालं तरी चालेल देवा, मला नाही फरक पडणार, मला तू पाहिजे, मला तू पाहिजे. तयारी ती दृढ मन करी साधा या कारण. म्हणून तर 5 वर्षाचे होते फक्त. ठेवला नैवेद्य देवापुढे. आईनं सांगितलं होतं ना, देव जेवल्याशिवाय जेवायचं नाही. ठेवला नैवेद्य, पाणी फिरवलं आणि म्हणले कर सुरुवात आता. देव जेवायला तयार नाही एवढ्याशा अर्जवानी. चैतन्य, दगडातलं चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं. आमच्यामध्ये नाही सामर्थ्य, कारण आम्ही देवाचं मागतो, देव नाही मागत. देवाकडून मागतो, देव नाही मागत. किती फरक आहे बघा. संतांनी देवाला मागितलं म्हणून दगडातला देव सुद्धा जागा झाला आणि नैवेद्य स्वीकारला. एक क्षण असा आला, 5 वर्षाचं लेकरू नामदेव सांगतात की देवा आता जर जेवला नाहीस ना तर मी डोकं आपटून जीव देईन इथे. केवढी तितिक्षा होती, काय अवस्था होती भक्तीची. आमच्या घरातला आढळून बघा ना 5 वर्षाचं लेकरू. काल मिरवणुकीत खूप पोरं नाचत होती मध्यधुंद अवस्थेमध्ये. मी पुण्याची अवस्था तर इतकी भीषण भयान आम्ही काल पाहिली. आजही अजून चालूच आहेत मिरवणुका, अजूनही रस्ते बंद होते येईपर्यंत. म्हणजे डीजे लावल्याशिवाय, मिरवणुकीत नाचल्याशिवाय
आणि दारू पिल्याशिवाय देवतांचा उत्सवच होत नाही. हिंदू म्हणून घ्यायला लाजच वाटत नाही आम्हाला. आम्ही हिंदू म्हणतो ना स्वतःला. बाकीची धर्मस्थानं बघा, बाकीच्या धर्मातली माणसं बघा, त्यांची मुलं बघा, संध्याकाळ झाली की व्यवस्थित पोशाख परिधान करतात, हातपाय धुवून स्वच्छ कलमे पडायला बसतात, अभ्यास करतात, त्यांच्या त्यांच्या धर्माच्या श्रद्धास्थानं जपतात, उत्तम अनुकरण करतात. आणि आम्हालाच काय झालं? बस सांगणारे आई वडील नाही. सांगायला गेलं तर आमचाच राग येतो. आणि मामी म्हटलं ना की असं नाचायचं नाही मिरवणुकीत, तर पोरं आम्हाला म्हणतात, ताई काय पण काय सांगतात, गणपती सुद्धा नाचला होता. पायी घागऱ्या करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी. नाचतो नाचतो म्हणे गाणं आहे. गणपती नाचला होता. म्हटलं खरंय बाबा, नाचला होता, पण त्याने आधी राक्षसाला मारलं, मग तो नाचलाय. देवीनी सुद्धा नृत्य केले. आमच्या महिषासूर मर्दिनीने सुद्धा. आता नवरात्र उत्सव येईलच, नेहमी हे विषय बऱ्याचदा हाताळते. आला उत्सव की आमचा महिला वर्ग इतका खुश. आता तो व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा फिरेल काही दिवसात, 9 दिवसाचे 9 रंग. म्हणून आमची तयारी नाही. कुठल्या दिवशीचा रंग त्या दिवशीचा तो रंग, तर काही करून तो आणायचा आणि त्या दिवशी त्याच रंगाची साडी नेसायची. बरोबर आहे ना? आपण नेसता? खरं सांगू का, कुठल्याही शास्त्रात, पुराणात, कुठल्याही धर्मग्रंथात हे लिहिलेलं नाहीये की देवीने अमुक दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती. लिहिलं असेल तर मला सांगा, माझ्या ज्ञानात भर पडेल. मला आणून दाखवा कुठे लिहिलं असेल तर. कुठेच नाही. 9 दिवस 9 रात्र ती देवी त्या महिषासुराचा निपात करण्याकरता शस्त्रांनी अस्त्रांनी सज्ज होती. रक्ताने माखलेली, तिला तहान नाही, भूक नाही, विश्रांती नाही. तिला कुठे रंगाच्या साड्या नेसायला वेळ असेल? आम्ही नको त्या गोष्टीत लक्ष देतो ना. आज लव जिहादचा इतका भयानक प्रसंग आमच्या धर्मावर आलाय. धर्मांतरित होत आहेत आमच्या मुलीबाळी, लेकीबाळी. आणि अशा वेळी त्यांना स्वसंरक्षण शिकवायचं सोडून गरबे काय खेळत बसायचे? गणपतीचा उत्सव आला, आमची पोरं पत्त्यांचा डाव रंगल्याशिवाय गणपती उत्सव होत नाही पडल्याच्या मागे. फक्त पत्त्यांवर थांबले म्हणून आपलं नशीब समजा. अजून किती काय काय चालतंय मी कशाला सांगू आपल्याला. धर्मभावना आणि भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही देवतांच्या मूर्तीचं विडंबन करतो, म्हणजे तो विघ्नहर्ता आहे. आणि त्या विघ्नहर्त्यावर केवढं मोठं संकट की त्यांनी त्याच्या मिरवणुकीमध्ये बाई वाड्यावर या म्हणून ऐकायचं आणि सगळी नाचतायत. फार भयानक भीषण परिस्थिती आहे. बस सांगणारे कुणी नाहीये आणि सांगणाऱ्या लोकांना कुणीच महत्व देत नाहीये. सध्या बोलायला तयार नाहीये ना कुणी. समाजातली सज्जनता शांत बसली की मग दुर्जनता वाढते. सज्जनता सक्रिय झाली पाहिजे आणि त्याकरता अशा पद्धतीचे सोहळे कायम घडत राहिले पाहिजेत. कायम लेकरा बाळांना धर्माचं शिक्षण अखंड दिलं गेलं पाहिजे. घराघरात अखंड दिलं गेलं पाहिजे. आई वडिलांवर फार मोठी जबाबदारी आहे. तयारी ती दृढ मनाची दृढता पाहिजे. कोण काय म्हणेल परवा नाही करायची. कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आम्ही आमची धर्मभावना जर जागृत ठेवली ना, आम्ही आमच्या मनाची दृढता जर निश्चित ठेवली ना, तर निश्चित परिणाम काय होईल? करी साधाया कारण जे ध्येय आहे आमचं ते आम्ही प्राप्त करू शकतो. मग ते अध्यात्मातलं असू दे किंवा व्यवहारातलं असू दे. तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. महाराज म्हणतात पण आमचं मन आहे की नाही सगळीकडे धावतं, पण इथे येत नाही. बरोबर सगळीकडे धावेल, करू नको म्हटलं की हमखास ती गोष्ट करतं. मनाला डिग्र्या लावल्या अर्जुनाने. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बरोबर दृढम. अत्यंत चंचल आहे मन, अत्यंत दृढ आहे, अत्यंत हट्टी. ऐकतच नाही मन. आई वडिलांच्या तक्रारी असतात, पोरगं माझं ऐकतच नाही असतात की नाही. दिवसात एकदा तरी आपण म्हणतो नाही ऐकतच नाही काय करतो. मग म्हटलं बहिरा आहे का? म्हणजे तसं ऐकतो, तसं सगळं ऐकू येतं. मग ऐकत नाही म्हणजे काय? सांगितलेली आज्ञा पालन करत नाही. मनाचं असंच आहे. मग ते मन सगळीकडे धावतं आणि सगळीकडे धावणाऱ्या मनाला तुकोबाराय सांगतात मनाने
मनाचे भेदभाव हे नाही विठोबाचे पायी. मनाची दृढता पाहिजे. आमच्या संतांकडे ती दृढता होती, वीरांकडे ती दृढता होती, सत्पुरुषांकडे ती दृढता होती. म्हणून तर जीवन एका वेगळ्या उंचीने प्रवास करत गेलं. आमच्या आयुष्यात वेगळं काही घडत नाही. आमच्या आयुष्यात सकाळी टीव्ही असतो, दुपारी टीव्ही असतो, संध्याकाळी टीव्ही असतो आणि रात्री पण टीव्हीच असतो, नाही का? या पलीकडे जाऊन आमच्या आयुष्यात वेगळं काही घडायला तयार नाही. महापुरुषांचं आयुष्य वेगळं नाही, आपल्यासारखंच जगले, पण वेगळेपणाने पुढे गेलं, काहीतरी वेगळं करून दाखवलं ना. त्यामुळे आमचंही आयुष्य अशा पद्धतीने जावं. आणि मग आता या टप्प्यावरती तुकोबराय आम्हाला फार सुंदर उदाहरण देतात की जीवाची पर्वा न करता अनेक मावळे, अनेक जवान, अनेक सैनिक ज्यावेळी बाण, शस्त्र, एखादी बंदुकीची मर्मभेदी गोळी छातीवर झेलायची तयारी दाखवतात, तुकोबराय त्यांचं उदाहरण देतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात. बाणशस्त्र साबुनी गुळपाचा मनापासून वाजवायचा. तुम्हाला टाळ्या वाजवायच्याच असतील. शुरा ठाव उंच स्थळी सगळं सहन करतात. सीमेवर लढणारा एखादा जवान असतो, आपल्या देशाच्या सगळ्या सीमा सुरक्षित करण्याकरता प्राणांची पर्वा न करता जीवाची बाजी लावून कुठल्या क्षणी शत्रूची मर्मभेदी गोळी येईल, छातीची चाळण करून निघून जाईल माहिती नाही. पण अशा अवस्थेमध्ये स्वराज्यासाठी लढणारे मावळे सुद्धा, आमच्या देशासाठी आज आमच्या सगळ्या सीमांवर लढणारे जवान, सैनिक सुद्धा तुकोबराय किती उदात्त विचार मांडतात. संत वाङ्मयामध्ये काय नाही हो, सगळं आहे. बाण शस्त्र साबोनी गोळी, शूरा ठाव उंच स्थळी. आणि तो शूर असतो ना, तो कसा असतो? महाराज म्हणतात, मी माझ्या ध्येयाकडे जाताना अशा एखाद्या रणवीरासारखा शोभलो पाहिजे. रणी निकटा शूर न फिरे, रणी निकटा Hare
साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे तया गीती दृढ मन करी साधाया कारण
तेजा रीती तयारीती दृढ मन करी साधारण. एखादी सती अग्नीच्या दिशेने जाताना जशी विचलित होत नाही तसं आमचं ध्येय साध्य करताना, देवासाठी धर्मासाठी काही करताना आमचं विचलित होणं फार धोक्याचं राहील आत्ताच्या घडीला. त्यामुळे आज सजगपणे जागरूकपणे कार्य करण्याची गरज आहे. जसं छत्रपती शिवप्रभूंनी मला एक आता हे सूचना आली आहे म्हणून थोडा वेळ घेते बरं का. ते राहिलं माझ्याकडून, तुम्ही पाठवले मला माहिती नाही पण बर बर वा, म्हणजे संस्थेकडूनच तो आदेश आहे असं समजूया. छत्रपतींनी रायरेश्वराच्या पिंडीवरती शिवशंभू महादेवाच्या त्या रायरेश्वराच्या समोर भक्ताचा अभिषेक केला होता आणि स्वराज्याची शपथ घेतली होती. असं म्हणतो ना आपण, रावणासारखा शिवभक्त नाहीये. तो खरं तर भक्त नव्हता, तो उपासक होता. भक्ती वेगळी आणि उपासना वेगळी. उपासना म्हटलं की कर्मकांड आलं. आणि तो रावण काय करायचा, उपासना करत असताना शिवाची इतकी कठोर उपासना करायचा, भगवंताची इतकी कठोर उपासना करायचा की शिवपिंडीवर वाहायला एक बेलपत्र जरी कमी पडलं तरी त्याचं शिरकमल तो पिंडीवर अर्पण करायचा. आणि त्या रावणाने लिहिलेलं तांडव स्तोत्र आहे, ती सूचना झाली काय. हर हर महादेव हा सैन्याचा जागर होता, छत्रपतींच्या सैन्याचा. रावणासारखा भक्त किंवा उपासक त्यांनी भक्ती केली, पण मला असं वाटतं अधर्माची साथ दिली म्हणून त्याचा विपाक करावा लागला. किंवा भगवंतांनी त्याचाही उद्धारच केलाय, त्याचाही उद्धार केला. राक्षसांना सुद्धा उत्तम गतीच दिली परमेश्वराने. पूतना मावशी मारायला आली होती पण तिचा उद्धार केला. डोंगरे शास्त्रीजी फार सुंदर सांगायचे, लोकांनी विचारलं देवा पूतनेचा सुद्धा उद्धार केला जी मारायला आली होती. भगवंत म्हणाले ती आली होती पण तिची स्टाईल खूप आवडली मला येण्याची. ती आई म्हणून आली होती ना, आईला कसं मारायचं, उद्धार केला. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्वने गले बलंगलंग कापुलंग तुंगवांगा. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्वने गले बलंगलंग कापुलंग तुंगवांगा. टमट 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 मीनाद पट्ट बलबयंग गाळ जंग जंग जटाकटाक संभ्रम भ्रमंतरी कंठरी विलोलनी चिवल्लरी विराजमान भूपरी. चरणावर समर्पित करते. साहून या टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. अतिशय सुंदर अशी महाराजांची गोड गायन साथ. संवादिनीसाठी एकदा टाळ्या वाजवा महाराजांच्यासाठी. उत्तम ध्वनी व्यवस्था, उत्तम श्रोता सुद्धा लाभणं हे कीर्तनकाराचं वक्त्याचं भाग्य असतं. नाहीतर मग काही ठिकाणी ही साथ न राहता ती 7:30 होते 2 तासाकरता. त्यामुळे असं नाही, सगळ्यांनी सांभाळून घेतलं. अतिशय जीव तोडून महाराजांनी वाजवलं पकवाज. अतिशय सुंदर अशी ध्वनी व्यवस्था, कारण तुम्ही नाही सांभाळलं आमचं हे कामच देणार नाही, मग आज सगळं बंद होतं. त्यामुळे अतिशय सुंदर अशी आमची चौदा मंडळी, सर्व टाळकरी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. एकदा सगळे मला माहिती आहे घड्याळातले 12 वाजले बरोबर ना, कीर्तनाचे नाही ना वाजले नाही का. मस्त एकदा हात उंचवा, रिलॅक्स एकदम सगळं.
चरणारविंदी वंदन करते. झालेली सेवा भगवंत चरणावर रुजू करते. बोलत असताना काही वेळाकडे गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. आपण सर्व वयस्कर आहात मंडळी, ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. माझ्यापेक्षा वय, ज्ञान, बुद्धी या सर्व क्षेत्रामध्ये मला कायम डोके काकांचं जसं सहकार्य आहे किंवा ही सर्व मंडळींनी अतिशय आनंदाने मला निमंत्रित केलं आणि अतिशय सुंदर असं आयोजन करून आपली सेवा ही भगवंताच्या चरणावर रुजू केली. आमचे राणे काका मला वडिलांसारखे कायम या भागामध्ये काकांचं कायम मला सहकार्य, कायम प्रेम, त्यामुळे ते सुद्धा आवर्जून इथं उपस्थित राहिले आणि सर्व मान्यवर पंचक्रोशीतली जी मंडळी आहेत सगळ्यांना वेगळा मनपूर्वक नमस्कार करते. काही वेळावाकडे गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने आपण क्षमा कराल. सगळ्यांच्या आशीर्वादाची याचना करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा